आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर तातडीची बैठक। राज्यात घडलेल्या गंभीर घडामोडींवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंमध्ये चर्चा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बदलापूरमध्ये जाणार। बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेणार। बदलापूर प्रकरणातील निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव। बदलापूर प्रकरणात निलंबनाची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचा आरोप। सचिन वाझेची जामीन याचिका नव्या खंडपीठाकडे। अंतरिम जामीन मंजूर करण्याची वाझेची याचिकेतून मागणी। वाझेच्या याचिकेवर आधी निकाल राखून ठेवला होता। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंविरोधात गुन्हा दाखल। संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल। खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप। हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक। पाटील इंदापुरातून लढण्यावर आग्रही। पाटील आणि पवारांची ही दुसरी भेट असल्याचीही माहिती। हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील, भाजप मजबूत। येत्या काळात भाजपमध्ये अनेक पक्षप्रवेश होणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा। हर्षवर्धन पाटील आणि आमचे अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध। साखरेच्या विषयावर पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक झाली असेल। हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या बैठकीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। समाजातील काही वर्गांबाबत काहींच्या मनात तिरस्कार, त्याच्या चुकीच्या पद्धतीने प्रसार आणि प्रचारही केला जातोय। मात्र देश सेक्युलर आहे, त्यामुळे सगळे अजूनही एकत्रित आहे। शरद पवारांचा नाव न घेता भाजपवर निशाणा। अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता। कोरेगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आजपासून पुन्हा सुरू होणार। लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार। 31 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा विदर्भात जाणार। भाजपची देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम 2 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने केली जाणार। सरचिटणीस विनोद तावडे यांची घोषणा, तर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेर सदस्यत्वाचे नोंदणीपत्र। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं आंदोलन। प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मोर्चा। जयंत पाटील, आदित्य ठाकरे वडेट्टीवार सहभागी होणार। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना, त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन। पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलानं बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। तर वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान, तत्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या डोक्यात हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत। छत्रपतींचा असा अपमान मुघलांनीही केला नाही। शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्लाबोल। सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय। महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, सतेज पाटलांचा हल्लाबोल। पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल, शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक वक्तव्य। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज, इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता। आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळण्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा, राज ठाकरेंचा ट्विटमधून सवाल। राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। पंतप्रधान मोदी जिथं जिथं हात लावतात तिथं उद्ध्वस्त होतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईत पुतळ्याचं अनावरण। मालवणमधील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून संजय राऊतांची टीका। तर मोदीजी लवकरच संजय राऊतांवर हात ठेवतील। संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेला राहुल नार्वेकरांचा खोचक प्रत्युत्तर। महाराज माफ करा, कुण्या तोंडानं माफी तरी मागावी। महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावानं दैदिप्यमान बनवलाय, त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा। आमदार अमोल मिटकरी यांचा सरकारला घरचा आहे। तर मालवणमध्ये जे घडलं त्यावरून सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागतो। आशिष शेलार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। नवी मुंबईत संभाजीराजे छत्रपतींकडून शिवरायांना दुग्धाभिषेक। मालवणमध्ये घडलेल्या प्रकारानंतर संभाजीराजेंकडून दुग्धाभिषेक। राजे माफ करा, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखांचं ट्विट। जायकवाडी धरणातील पाणी पातळी 62.92%वर। नाशिक विभागातील पावसानं पाण्याचं वेगाने आवक।
4 दिवसांपासूनच्या पावसामुळे धुळ्यातील वलवाडी भोकर येथील कॉलनीत पाणी तर शेती पिकांचंही नुकसान। आमदार कुणाल पाटलांकडून वलवाडी मेहरगाव नवलाणे कावठी शिवाराची पाहणी। जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात 1074 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला। धुळे जिल्ह्यात मच्छीमार सहकार संस्थेकडून नकाने तलावर सोडण्यात आले 4.5 लाख मत्स्यबीज। यामुळे व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार। नवी मुंबई बाजार समितीत आवक कमी असल्यामुळे लसणाचा दर 150 रुपयांवरून थेट 400 रुपये प्रति किलोवर। आलं आणि कांद्याचेही दर महागले। वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात बटाटा दरात देखील वाढ। घाऊक बाजारात प्रति किलोला 25 ते 30 रुपयांचा दर। बाजारात राज्यातील नवीन बटाट्याची आवक नसल्यानं दर वाढले।